शेतकरी मित्रांनो नमस्कार. होय, आम्ही शेतकरी समूहाच्या ऊस उत्पादक ग्रुपमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता आपण 2 दिवस झालं एक चांगला एक उपक्रम राबवतो आहे लाईव्ह सेशनच्या माध्यमातून, की आपण कार्यक्रम पण ठेवलेला 10 मेला, पण आता ह्या जागतिक महामारीमुळे काही शक्य नाही कोरोनाच्या. पण तेच शेतकऱ्यांना कसं मार्गदर्शन करता येईल या दृष्टीने या त्या विषयातील तज्ज्ञ लोक आपण बोलवलो आहे आणि त्यानुसार आपण आपल्याला ऊस पिकाविषयी एक चांगली माहिती कशी देता येईल याच्यावर काम करायला चालू केलं आणि हे लाईव्ह सेशनद्वारे आपल्याला म्हटलं प्रत्येकाला ही माहिती देता येईल. मी डॉक्टर अंकुश चोरमुले, आपल्यासोबत आज सुरेश अण्णा कबाडे आहेत. सुरेश अण्णांची ओळख सर्वांना आहेच, तरी पण जे कोणले एकदम नवीन असतील त्यांना मी थोडी ओळख करून देतो. ऊस क्षेत्रामध्ये अण्णांचं जवळपास गेल्या 20-25 वर्षापासून एकदम चांगलं काम आहे. ऊसामध्ये जे काही रेकॉर्ड आहेत ते बरीच रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहेत. अमोलनी सुरुवातीला आपल्याला हे सगळी इकडली त्यांची ट्रॉफीची लिस्ट दाखवलीच, ज्या इतक्या ट्रॉफी आहेत. स्वतःचेच रेकॉर्ड बरेच त्यांनी आत्तापर्यंत मोडलेले आहेत. ऊसामध्ये म्हणाल तर खोडव्यामध्ये एकरी 120 टनाचं उत्पादन घेणं असेल, त्याचसोबत बियाणे प्लॉट टिश्यू कल्चरचा कुठला शेतकरी करत असेल तर ते आपले सुरेश अण्णा कबाडे आहेत. तर आपल्या सर्वांना आज आपण विषयाची माहिती आपली दिलेलीच आहे. आपला आजचा विषय अण्णांच्याकडनं आपण हे समजून घेणार आहोत की ऊसाची लागवड नेमकी कुठल्या पद्धतीनं करायची, जमिनीची थोडी पूर्वतयारी काय केली पाहिजे आणि बियाणं कुठलं वापरलं पाहिजे, खताचे डोसेस काय असले पाहिजे, इथंपर्यंत आपण आज अण्णांच्याकडनं आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. तर आपण या लाईव्ह सेशनला सुरुवात करूया. बरेच शेतकरी आता लाईव्ह आलेले आहेत. तर अण्णा नमस्कार. नमस्कार, बोला. नमस्ते. आता आपण अशी एक थोडक्यात माहिती अण्णांच्याकडे घेऊया. साळुंके साहेबांनी परवा सांगितलेलीच आहे, पण जमिनीची तयारी एकदम थोडक्यात, की नांगरट उभी आडवी काय केले पाहिजे, जमिनीची तयारी कशी केली पाहिजे लागवड करायची आणि थोडा बेवड मागचा काय पाहिजे. प्रथमतः सगळ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना माझा नमस्कार. तर जर आपल्याला चांगलं जर उत्पादन काढायचं असेल तर कमीत कमी 2 नांगरटी तरी आपण केल्या पाहिजेत. बऱ्याचदा आपण असं बघतो की बरेचसे शेतकरी एकच नांगरट करतात, तर ते काय बरोबर नाही. किमान 1-2 नांगरट खोल उभे आडवे आपण केली पाहिजे. आणि त्याचबरोबर सातत्यानं आपण ऊस काढून ऊस करत आहोत बरेच वर्ष. मला वाटतं आमच्या भागात जवळजवळ 50 वर्ष झालं आता आपण ऊस काढून ऊस करतोय. तर काही शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या थांबणं शक्य नाही. त्यांनी किमान काय करावं की खोडवा गेल्यानंतर अगदी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात जरी खोडवा गेला तरी त्यामध्ये त्याने बेवडसाठी 65 कुट्टी करून त्याच्यामध्ये हरभरा करायचा आणि तो साधारण घाटेभरा आल्यानंतर मोजवायचा. म्हणजे काय होईल, आपला बेवड पण बदलेल, 65 पण त्या दरम्यान सगळं कुजून जाईल. आता तो प्रयोग मी ह्या वर्षी केलेला आहे, 65मध्ये हरभरा करायचा. तर अतिशय चांगल्या रीतीनं ते झालेलं आहे. तर थोडक्यात जमिनीच्या तयारीबद्दल माहिती सांगा. म्हणजे एक नांगरट कशी किती केली पाहिजे आणि रोटावेटर मारून जमीन कशी तयार एक थोडक्यात झाली पाहिजे. कमीत कमी 2 महिने जर वेळ मिळाला आपणाला नांगरटीसाठी तर एक उभी नांगरट करा, एक आडवी करा. काही शेतामध्ये जर तुमची लांबटपट्टी असेल जास्त लांबीचं तर तिथं उभी आडवी आपणाला शक्य नाही. तिथं 2 जरी 1-1 महिन्याच्या अंतरानं तुम्ही नांगरट केला तरी चालतं. आणि त्याचबरोबर सुरुवातीला आपण नांगरट केल्यानंतर 15 दिवसानंतर आपण 3-3.5 फुटाच्या सऱ्या पाडायच्या त्याच्यामध्ये. म्हणजे कमी कालावधीमध्ये शेत चांगल्या पद्धतीनं वाळतं, तर ते गरजेचं आहे. आणि ते झाल्यानंतर मग आपण रोटर मारायचा. रोटर मारून परत एक नांगरट करायची आणि परत एक नांगरट करून परत तुम्ही मग काय त्याला शेणखत वगैरे टाकणार असला तर शेणखत वगैरे टाकून त्याच्यामध्ये रोटर मारून मग तुम्ही पुढले नियोजन करू शकता. अण्णा, आता संपूर्ण महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर आपल्या सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात आडसाली लागणीचा हंगाम जास्त आहे आणि बाहेर जर विचार केला तर 12 महिन्याची लागण केली जाते. आता आपण जे 100 टन प्लस जे उत्पादन घेतोय ते मॅक्झिमम आपल्या आडसाली लागणीचंच येते. तर 100 टन जर उत्पादन शेतकऱ्याला घ्यायचं असेल तर योग्य हंगाम कोणता आणि शक्यतो लागवडीचा काळ नेमका कुठला असला पाहिजे, एक आयडियल काळ लागवडीचा कुठला असला पाहिजे की जो ऊस जाणारा कारखान्याला जाईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 100 टन जर आपल्याला काढायचं असेल
तर हे 12 महिने आणि 13 महिन्यामध्ये शक्य नाही. तुम्हाला त्यासाठी आडसालीमध्ये तुम्हाला जावं लागेल. पूर्वीच्या काळात ज्यावेळी आम्ही पहिल्यांदा 100 टन वगैरे काढत होतो त्यावेळी ढेंच्या करून मग जुलै ऑगस्टमध्ये आम्ही लावण करायचो आडसाली. तर त्यावेळी अगदी काठावरती 100 टन निघायचं, म्हणजे शेवटची खेप गेल्यानंतर कळायचं की बाबा 100 टन पडेल. पण अलीकडल्या काळात काय झालं, जसं अनुभव येत जाईल तसे शेतकरी आता ऑगस्टवरून जुलैमध्ये आले, जुलैवरून आता जूनमध्ये लागणी करत आहेत. तर माझ्यामध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये जर आपण लावण केले तर सहजासहजी आपण 100 टन प्लस तुम्हाला पाहिजे असेल तर जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण लावण करायला पाहिजे. परंतु आता काय झालं आहे, इकडल्या कारखान्यांसुद्धा आता 1 जूनची नोंद घेतात. त्यामुळं काही शेतकरी मे महिन्यामध्ये जायला लागले. तर माझ्या मते मे महिन्यामध्ये जाणं बरोबर नाही. कारण जर तुम्ही समजा मे महिन्यामध्ये लागण केला, काय काय शेतकरी मेच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये लावण करतात. आणि मग काय होतं, समजा ते लावण केल्यानंतर जर पाऊस जर जास्त पडला त्या वर्षी तर जानेवारी फेब्रुवारीमध्येच त्याला तुरे येतात. तर माझ्या मते तुम्हाला जर उत्पादन चांगलं काढायचं असेल तर जूनमध्ये लावण आपण केली पाहिजे. तर आता ऊसाच्या हंगामाचं तर आपण बघितलंच, येणाऱ्या एखाद्या महिन्यात पुढं आता आडसालीचा हंगाम चालू होतोय. तर ऊसाचं 100 टन उत्पादन प्लस घ्यायचं असेल तर जून ते ॲटलिस्ट 15 तारखेचा जुलै हा हंगाम अगदी योग्य आहे. अण्णा, आता एक महत्त्वाचा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्याला असतोच की जमिनीच्या प्रकारानुसार किंवा त्याच्या ह्याच्यानुसार ऊसाच्या लागवडीचं नेमकं परफेक्ट अंतर कुठलं असलं पाहिजे जमिनीच्या प्रतीनुसार. आणि ह्यानुसार आपण नवीन समजा जर शेतकरी असतील की जे अजूनही 3.5-3 फुटावर आहेत समजा, तर ह्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? त्यांनी डायरेक्ट 7 फुटावर जावं का त्यांनी थोडक्यात सुरुवातीला 5 फुटापासून सुरुवात करावी, असं क्रमाक्रमानं जमिनीच्या प्रकारानुसार सुरुवात करावी? आता ह्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2.5-3 फूट 3.5 फूट जे पूर्वी आम्ही सुद्धा करत होतो, तर त्याच्यामध्ये अगदी ताकद आम्ही लावूनसुद्धा 70 टनाच्या वरती कधी उत्पादन आमचं गेलं नाही. म्हणजे अगदी NPK सुद्धा आम्ही डबल टाकून बैठलं, काही फरक पडलेला नाही. पण ज्यावेळी पहिल्यांदा आम्ही 4.5 फुटावरती गेलो त्या पहिल्याच वर्षी 13-13.5 एकर मला वाटतं क्षेत्र असेल, सगळे 100 टनानं पडलं. आणि तेथून प्रत्येक वर्षी सातत्यानं जेवढं क्षेत्र असेल तेवढं आपण 100 टनाच्या वरती जात आहोत. तर ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय, रुंद सरीचा वाटा आहे. कमीत कमी आपण 4.5 फुटावरती तर गेलंच पाहिजे. तर माझ्या मते बरेचसे शेतकरी जमिनीला विश्रांती देत नाहीत, ऊस काढून सातत्यानं ऊस काढत असतात. तर मला वाटतं की त्याने 4.5 ते 5 फूट हे अंतर सगळ्यात चांगलं आहे. आणि त्या दोन्हीमध्ये जर आपल्याला तुलना करायची असेल तर 5 फूट सगळ्यात बेस्ट. हां, म्हणजे नवीन शेतकरी जे काय असतील त्यांनी 5 फुटावर जायला काय हरकत नाही. आता काही शेतकरी काय करतात, 4.5 फूट सुद्धा करायचं त्यांचं धाडस होत नाही. मग ते 4 फूट 4.25 फूटवरती लावण करतात आणि त्याच्यामध्ये पॉवर टिलर व्यवस्थित चालत नाही आणि मग ऊसाची आत मोडतोड भरपूर होते आणि ऊसाच्या जिवारी लागते, असा घासून पॉवर टिलर जातो त्याच्यामध्ये. त्यामुळं जे आपलं टाका. शेतकरी मित्रांनो, सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. सध्या काय झालं, नेटवर्कवर खूप लोड आहे आणि इंटरनेट कनेक्शन स्टेबल नाही आहेत. बरेच लोक आता घरात आहेत, त्यामुळं थोडा रेंजचा जरा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे व्हिडिओमध्येच डिस्कनेक्ट झाला. तर इथून पुढं आपण परत व्हिडिओ चालू करूया. आपल्या बऱ्याच लिंक आहेत त्या शेअर होतील आता इथनं पुढं. तर आपल्या सर्वांना एक गोष्ट आत्ता मग अशा अण्णांनी सांगितलीच की 7 फुटावर ज्या वेळेला आपल्याला जायचं आहे त्यावेळेला आपल्या जमिनीचा बेवड काय कसा आहे हे माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे. आता आणखी एक शेतकऱ्यांच्यामध्ये सगळ्यात मोठा असणारा गैरसमज अण्णा की अंधश्रद्धा म्हणा ऊसातली असं म्हणता येईल की ऊसाची लागण करताना 2 डोळ्यातलं अंतर काही एक वीज एक टीचसुद्धा आता शेतकरी काही ठेवत नाहीत. 2 डोळ्याची कांडी घालायची, जोडून लागण करायची, अशा बऱ्याच गोष्टी होतात. पण जर आपल्याला एकरी ऊसाची संख्या व्यवस्थित मेंटेन करायची असलं ऊसामध्ये अंतर ठेवणं खूप गरजेचं आहे. तर तुमच्या अनुभवातनं 2 डोळ्यामधलं अंतर किती चांगलं असावं, मग किती असावं सरीच्या अंतराच्या दृष्टीनं की जे पुढं चालून आपल्याला संख्या ठेवणं मेंटेन ठेवायला मदत करेल? सगळ्यात महत्त्वाचं कसं आहे, 2 डोळ्यातलं अंतर जवळजवळ सगळीकडेच 1 डोळासुद्धा आमच्याकडे लागण करतात. 1.5 फूट म्हणतात, पण ज्यावेळी प्रत्यक्षात बियाणं मांडायला चालू करतात 1.25 फुटावर आणि ज्यावेळी जमिनीत बियाणं जातं तर ते 10 ते 12 इंचावरच खाली जातं आणि प्रमाणापेक्षा जास्त दाटी होते. वैयक्तिक माझं अनुभव विचाराल तर जवळजवळ म्हणजे 2000 सालापासून मी 1 डोळा पद्धत करतो आणि 2000 साली पहिल्यांदा
ज्यावेळी मी 3.5 फुटावर एक डोळा लावून केली त्यावेळी 1.25 ते 2 फुटावर मी मार्किंग करून त्यावेळी केलेली होती. तर आपणाला एक डोळा लावून करत असताना कमीत कमी 1.5 फूट तरी आपण अंतर ठेवलं पाहिजे. वैयक्तिक मी सगळे जे माझे जे लावणे आहेत ते सगळे म्हणजे 4.5x2, 5x2, 6x2.5, परत तो जो पट्टा पद्धत केला होता 4.5x7 तो पण 2 फुटावर एक डोळा केला होता. फक्त ह्या वर्षी जे आपण 7 फुटावर केलं ते तेवढं आपण 1.5 फुटावर केलेलं आहे. तर एक डोळा माझ्या मते लागण सगळ्यात चांगली, कारण आपणाला जी एकरी 40,000 संख्या पाहिजे ते त्याच्यामध्ये आपण प्राप्त करू शकतो. आणि त्याचबरोबर आपण कसं केलं पाहिजे, एक डोळा लावण करत असताना अंदाजे आपण बियाणं मांडायचं नाही. अंदाजे बियाणं मांडलं की आपणाला 10 फुटामध्ये किती डोळे आहेत किंवा एका एकरामध्ये डोळ्याची संख्या किती आहे आणि आपणाला एकरी ऊसाची संख्या किती ठेवायचं हे कळत नाही. पण मी ज्यावेळी मार्किंग करून लावतो 4.5x2 असेल, 6x2 असेल, 7x1.5 असेल, तर मार्किंग केल्यानंतर मला कळते की एका एकरामध्ये मला डोळ्याची संख्या किती आहे आणि ते कळाल्यामुळं मला कळतं की एका बेटामध्ये किती ऊस ठेवायचा आहे. तर त्यामुळं मी करेक्ट जे आपणाला एका स्क्वेअर फुटला एक ऊस पाहिजे त्याचं मी करेक्ट त्यामुळं नियोजन करू शकतो. मित्रांनो, ह्याच्या आधी आपण आता शेतावरून एक लाईव्ह व्हिडिओ केलेला अण्णांच्या लागणीचं ज्या उत्पादन अण्णांच्या 130 मेट्रिक टनानं उत्पादन पडलं प्रति एकर. तर त्यामध्ये तर अण्णांनी सांगितलं की 38,000च्या 37,000च्या आसपासच संख्या होती. म्हणजे आपण जरी आता 40,000ची गोष्ट करतोय पण त्याच्यापेक्षा समजा जरी संख्या 1-2 हजारांना जरी कमी आली तरी देखील आपल्याला अपेक्षित उत्पादन मिळू शकतं. हे त्या प्लॉटने ह्यावेळेला आपल्याला दाखवून दिले. त्यामुळं आपल्या एका गड्ड्यात 15, 20, 25 फुटवे झालेत म्हणजे ती काय मोठी गोष्ट नाही. ती आपल्या ऊसाच्या उत्पादनासाठी हानिकारक गोष्ट आहे. ही एक पहिला गोष्ट सर्वांनी डोक्यात लक्षात घ्या. आपल्याला कारखान्याला जाणारे मिलिबल केन्स आहेत ते केनची संख्या, त्याचं वजन व्यवस्थित येणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. अण्णा, आता एक गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांच्या पुढं जातीची निवड करताना पण एक भला मोठा प्रश्न असतात. आपल्या पश्चिम महाराष्ट्रासाठी म्हणा किंवा ह्या भागासाठी 2 जाती आडसालीसाठी शिफारस आहेत, त्यामुळे 265 आणि 86-032 आहे. तर तुमची तर कायम 86-032च असते. तर जातीच्या बाबतीत थोडक्यात काय सांगाल? म्हणजे 265 पण तुम्ही करून बघितला आहे आणि 86-032 तर दरवर्षीच असते, तुमच्याकडे टिश्यू कल्चरचं बियाणं मिळतंय. तर आपला एक अनुभव काय आहे जातीच्या बाबतीत? 265 मी एक वर्षी केलेलं होतं. साधारण 9.5 एकर क्षेत्र होतं अंकुश त्यावेळी आणि 9.5 एकर क्षेत्रामध्ये आपलं 1,060 टन ऊस निघाला होता. सरासरी ॲव्हरेज 100 टनाच्या वरती बसलं आणि 21-21 फुटापर्यंत त्याची वाढ सोडून उंची आलेली होती आणि 53-54 कांडीपर्यंत ऊस होता. पण जे आपणाला अपेक्षित जे उत्पादन माझी जी अपेक्षा होती जवळजवळ मला वाटतं तो 125-130 टन पडेल. पण दुर्दैवानं ते तिथंपर्यंत गेलं नाही. 102 किंवा 4 टनाच्या आसपास सरासरी कुठं तर बसलं. त्यामुळं एक वर्षच मी ट्रायल घेतले आणि ते बंद केलं. कारण जर इतकं करून जर 86-0चं सुद्धा आम्हाला उत्पादन तेवढं मिळतंच ना आरामात, आणि शिवाय कारखानासुद्धा अग्रक्रमानं सुरुवातीला नेतो. आणि हे करत असताना मला एक गोष्ट अशी जाणवली की 265 ज्यावेळी आपण ऊस करतो, मी लावून खोडवान 3 पिकं ठेवली होती. अक्षरशः जमीन माझी म्हणजे ताकद गेलेली होती. म्हणजे 86-0नं 100 टन काढताना जमिनीची जी म्हणजे जमिनीतलं जे अन्नांश घेतं मला वाटतं त्याच्यापेक्षा किमान 1.5 तर ते अन्नांश घेत असावं. कारण एक वर्ष तुम्हाला किस्सा सांगतो, 265च्या क्षेत्रामध्ये आमची पाईपलाईन काढायचं चालू होतं. तर ते खाली जे मुरुम असतं त्या मुरुमापर्यंत त्याच्या मुळ्या आलेल्या होत्या. मला परत एक वर्ष त्या जमिनीला विश्रांती मला द्यावी लागली. तर माझ्या मते 86-0 सगळ्यात बेस्ट आहे. आणि कारण आत्तापर्यंत जे आम्हाला उच्चांकी उत्पादन मिळालेलं आहे, तर खोडव्यात मला 2 वर्षामागे 120 मिळाला, ह्या वर्षी 112 खोडव्यामध्ये मिळाला, किंवा आत्ता जे 130 टन 86-0मध्ये मिळाला 130 टन. तर माझ्या मते 86-0 हे सगळ्यात बेस्ट. शेतकरी मित्रांना एक विनंती आहे, आपले जे काही प्रश्न असतील, समजा आपल्या मनात बरेच प्रश्न आहेत, ते प्रश्न आपण इथं कमेंट बॉक्समध्ये टाकत चला. त्याची उत्तर आहे ते आपण हा व्हिडिओ झाल्यानंतर आपण सर्वांनी मिळून, आपल्यासोबत अजून प्रकाश खोत आहेत, अमोल पाटील आहेत, सगळे मिळून आपण बसून या प्रश्नांची उत्तरं देणार आहोत. तर सर्वांनी जे काय आपले प्रश्न असतील तर ते प्रश्न कृपया या व्हिडिओ खाली आपण टाका, म्हणजे त्याची उत्तरं आपल्याला देता येतील. चला आता व्यवस्थित सध्या रेंज काय प्रॉब्लेम नाही, सध्या व्यवस्थित व्हिडिओ होते. आता
आपण संख्या नियोजनाचं आपण थोडं पुढे घेऊया. आता लागवडीच्या अंतरापर्यंत आता जवळपास आपण आलो आहे. आता आपण जाऊया मेन म्हणजे बियाणे प्लॉटवर, बियाण्याची निवडवर जाऊया आणि बियाण्याच्या निवडीनंतर पुढे बघूया. तर तुकाराम महाराजांचा जसा अभंग पण आहे की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, त्यामुळं ऊसाचं उत्पादन चांगलं घ्यायचं असेल तर आपल्याला आपला स्वतःचा एक बियाणे प्लॉट पाहिजे किंवा बियाणं आपलं जे वापरणार आहे आपण ते बियाणे एकदम चांगल्या क्वालिटीचं पाहिजे. थोडक्यात अण्णा एक अशी माहिती सांगा, आपल्याकडे टिश्यू कल्चरचंही बियाणं असते, बियाण्याची थोडक्यात निवड कशी असावी आणि त्याचं समजा एका वेळेला आपण एकदा शेतात बियाणं लावलं तर ते एक अंदाजे किती वर्ष परत ते वापरावं ह्याची एकदम थोडक्यात माहिती द्या. ऊसाच्या उत्पादनामध्ये बियाण्याचा रोल सगळ्यात महत्त्वाचा आहे. कारण जर चांगलं बियाणं असेल तर मी बऱ्याचदा तुम्हाला बोललोच होता, जवळजवळ 35 टनापर्यंत वाढ झालेली मी बघितलेलं आहे. म्हणजेच बियाणं जर चांगले नसेल तर 35 टन कमी निघू शकतं. तर त्यासाठी आपला स्वतःचा बेनेमाळा करणं गरजेचं आहे. आणि मी अलीकडे ह्या 5-6 वर्षामध्ये स्वतःचाच बेनेमाळा करतो आणि बाहेर पण देतो. तर ते करत असताना मी काय करतो, जे माझा पूर्वीचा बेनेमाळा आहे त्या बेनेमाळ्यामधले अगदी टॉप क्वालिटीचे एक 50 ऊस काढतो शोधून. म्हणजे त्याचे टेपनं लांबी मोजायची, ऊसाची जाडी मोजायची. आणि ते करत असताना ज्या ऊसाच्या बेटामध्ये जास्त संख्या आहे, म्हणजे जाडी पण आहे आणि संख्या पण जास्त आहे, अशा बेटातले आपण ऊस निवडतो. आणि परत त्या 50 ऊसामधले मग मी सिलेक्शन करून 10 ऊस घेतो आणि त्या 10 ऊसामधले फक्त एकच ऊस परत टिश्यू कल्चर करायला जातं. तर एवढं प्रोसिजर होतं आणि नंतर 1 वर्षानंतर मला मग ते टिश्यू कल्चर करून ते बियाणं मिळतं. आणि साधारण 3 स्टेजेस झाले की त्याला नॉर्मल ऊसाएवढी जाडी येते. आणि मग जे ऊसाचे आता जे नवीन तेच सातत्यानं आपण 86-0चं जे बियाणं वापरतो, जे आता प्रॉब्लेम यायला लागलेत, काही प्रमाणात गवताळवाढ असेल, खोडकीड असेल किंवा ऊसाचं जे कलर जे आहे तो थोडा पिवळसरपणा यायला लागलेला आहे, फुटवा कमी येतो आहे, खोडकिडीला जे बळी पडतं, हे सगळं गुणदोष त्याचं नाहीच होतं. आणि एक चांगल्या क्वालिटीचं बियाणं असल्यामुळं त्याचं उत्पादनामध्ये सुद्धा चांगलं वाढ होतं. तर बियाणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुम्ही भरपूर 2-3 वेळा नांगरट केला, मेंढर बसविला, शेणखत टाकला आणि जर बियाणं तुम्ही कुठलं तर वापरलं तर तिथं तुम्ही मायनसमध्ये गेला. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे बियाणं आपण चांगलं वापरलं पाहिजे. तर हे उत्पादनाच्या दृष्टीनं तेवढंच गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, आपण बियाणाचा आत्ता अण्णांच्याकडनं ऐकलं, बियाणांच्या बाबतीत बऱ्याच गोष्टी अशा आहेत की 86-0-32मध्ये काय वेगळं आहे का, कृष्ण आहे का, गोल्डन आहे का, अशा सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळं असं कुठलंही काही नाही. 86-0-32 या जातीचं नाव कोश 86-0-32 निरा ही एकच जात अस्तित्वात आहे, ही एकच जात शिफारसीत आहे. याच्या जी काय सब नावं पडली असतील ती प्रत्येकानं आपापल्या सोयीनं दिली असतील. त्यामुळं ही एकच जात आहे, त्याचं बियाणं चांगलं, मग अण्णांनी जसं सांगितलं तसं टिश्यू कल्चरचं बियाणं त्याचं चांगलं आहे. अशा ह्याच्यापासून बनवलेली रोपं आपण शक्यतो वापरा. आता पुढचा मुद्दा अण्णा आपण घेऊया की लागवडीचं तर झालं, आपण मार्किंग करून सांगितलं. बऱ्याच लोकांच्या डोक्यामध्ये गोष्ट असतात लागवडीच्या पद्धतीमध्ये, लागवडीमध्ये जे आपण वापरतो एकतर कांडी वापरतो किंवा रोपं वापरतो. बऱ्याच लोकांचा हा प्रश्न असतो की कांडी वापरावं का रोप वापरावं, रोपाची लागण चांगली येते का कांडीची लागण चांगली येते. तुम्ही आता दोन्ही पद्धतीनं लागण करून बघितलाय, तर तुमचा अनुभव काय आहे, नेमका कुठल्या दृष्टीनं रोप लागण केलेलं चांगलं राहील का कांडी लागलेली, का दोन्ही पद्धती योग्य आहेत? जमिनीच्या प्रकारानुसार काही वेळा दोन्ही पद्धतीसुद्धा अवलंबन करावं लागतं. ज्या जमिनीमध्ये तुमचे निचरा चांगले आहे तिथं तुम्ही डायरेक्ट लागण केला तरी काही प्रॉब्लेम नाही. परंतु ज्या जमिनीमध्ये सातत्यानं पाणी साचून तुमचं वर्षाला जिथं तुटाळ होतं, जास्त पाणी साचलं की तिथं प्लांटेशन सगळं फेल जातं. तर त्या जमिनीमध्ये आपण रोप लावून करणं फायद्याचं आहे. आणि असं नाही की तुम्ही चांगल्या जमिनीमध्ये सुद्धा करू शकता, तो काय प्रॉब्लेम नाही. पण रोप लावून केले की काय होतं की एक महिना जमिनीला म्हणजे जी इतर जी कामं असतात त्याला वेळ मिळतो. आणि आता जो 130 टन आपलं उत्पादन निघालेलं आहे तो रोप लावणीचंच आहे. त्यामुळं जमिनीच्या प्रकारानुसार सुद्धा करू शकता किंवा तुम्हाला सगळ्या जमिनीमध्ये सुद्धा तुम्ही रोप लावू शकता. पण शक्यतो करून मला असं वाटतं की ज्या जमिनीमध्ये तुमचं हे होतं निचरा चांगला आहे तिथं डायरेक्ट लागण केलं तरी काय हरकत नाही. बरोबर, म्हणजे दोन्ही पद्धती चांगल्या आहेत. अण्णांनी दोन्ही पद्धतीचा अनुभव घेतलाय जमिनीच्या प्रकारानुसार आणि शेतकऱ्याच्या समजा काय आर्थिक परिस्थिती सगळ्या बाबी लक्षात घेऊन तुम्ही तुमच्या पद्धतीनं कुठल्याही पद्धतीने लागण करू शकताय, ती लागण आपल्याला चांगलं उत्पादन देणारच आहे.
लागण करताना अण्णा बेसल डोस एक सगळ्यात महत्त्वाचा आहे. बेसल डोस आपण कायम म्हणतो. बरेच शेतकरी मी आवर्जून सांगतो की तिथं भेसळ डोस म्हणतात. भेसळ म्हणजे त्यांना काय वाटतं सगळं NPK बरंच मिक्स करायचं आहे आणि मग टाकायचं आहे. त्याचा मित्रांनो अर्थ असा नाही. बेसल डोस म्हणजे लागणीच्या वेळेला जो आपण खतांचा डोस देतो त्याला बेसल डोस म्हणतो. तर हा बेसल डोस किती महत्त्वाचा आहे? लागणीच्या वेळेला बेसल डोस द्यायला पाहिजे का? रोप लागण करताना बेसल डोस गरजेचा आहे का? किंवा रोप लागण केल्यानंतर थोड्या दिवसानं दिला तर चालतो का? आणि शक्यतो एक आडसाळी लागणीसाठी एक अंदाजे NPKचं प्रमाण काय असावं? आता जे लावण करतो तर ज्यावेळी आपण कांडी लावण करतो त्यावेळी बेसल डोस हा टाकलाच पाहिजे. आणि ते टाकत असताना सुरुवातीला तुम्ही स्फुरदयुक्त खते आणि पोटॅश असं टाकला तर साधारण त्यांना ते पिकाला लागायला थोडं वेळ जात असतं. त्यामुळे ते सुरुवातीला टाकलं की उगवणशक्ती चांगली होत असते. बरेचसे शेतकरी बेसल डोस टाकत नाहीत. पण तो बेसल डोस आपण लागण करत असताना एकरी 2 पोती DAP, 1 पोतं पोटॅश किंवा 6 पोती सुपर फॉस्फेट, 1 पोतं पोटॅश असं टाकू शकता. आणि बेसल डोस हे टाकणं गरजेचं आहे. परंतु ज्यावेळी आपण रोप लावून करतो, रोप लावून करत असताना माझ्या मते बेसल डोस टाकू नये. बऱ्याचदा काय होतं आपणाला अंदाज येत नाही. ज्यावेळी आपण मार्किंग करून ते रोप लावत असतो तर त्यामध्ये ज्यावेळी आपण खते टाकतो काही वेळा ते खताचा शॉक त्या रोपाला बसून रोपं जळण्याचा संभव असतो. तर ज्यावेळी आपण रोप लावून करणार आहे तर त्यावेळी फक्त तुम्ही ते कीटकनाशक वगैरे जे खोडकिडीसाठी आपण वापरतो ते तेवढं त्याच्यामध्ये एकरी 1-2 किलो प्रमाणात ते थोडं आपण त्याच्यामध्ये टाकून लावण करून घ्यायचे. आणि रोपं साधारण एक 15-20 दिवसामध्ये सेट झाल्यानंतर रोपापासून 6 इंच अंतरावरती चळ काढायचं. आणि चळ काढून त्याच्यामध्ये मग सुरुवातीचा जे बेसल डोस आहे आणि 1 महिन्यानंतर जे आपण देणार आहे म्हणजे सुरुवातीला 2 DAP, 1 पोटॅश आणि 1 महिन्यानंतर आपण रेग्युलर उसाला काय करतो 1 युरिया, 1 अमोनियम सल्फेट आणि 1 पोटॅश देतो. हे सगळी खतं रोपं सेट झाल्यानंतर 15-20 दिवसांनी रोपापासून 6 इंच अंतरावरती चळ मारून एकरी 2 पोती DAP, 1 युरिया, 1 अमोनियम सल्फेट आणि 1 पोटॅश टाकायचं. आणि ते टाकत असताना जवळ टाकायचं नाही, 6 इंच अंतरावर आपण टाकायचं. तर आता बेसल डोसच्या बाबतीत तर अण्णांनी सांगितलंच. अण्णा पारंपरिक पद्धतीनं आपण समजा ज्यावेळेला कांडी दाबून लागण करतो त्यावेळेला आपल्याकडे एक अशी पद्धत आहे की आंबवणीचं पाणी देणं ही एक गोष्ट म्हणतो आपण. तर शक्यतो ऊस लागवडी कशी पाण्यात केल्यानंतर अंदाजे एक पाण्याचं नियोजन सुरुवातीच्या 1 महिन्याभरात कसं असावं? आता जर हलकी जमीन असेल तर काही वेळा लागण केल्यानंतर जर उष्णता जर जास्त असेल जून महिन्यात वगैरे तर माळांगाची जमीन वगैरे असेल तर 3-4 दिवसातच आंबवणी द्यायला लागते. आणि एखादी तुमची भारी जमीन असेल तर शक्यतो करून रान थोडं चिरल्याशिवाय आपण आंबवणीचं पाणी द्यायचं नाही त्याला, म्हणजे तिथं गडबड करायचं नाही. हां, आता पाण्याच्या बाबतीत तर अण्णांनी सांगितलं. एक शेतकरी मित्रांना अजून एक सांगतो, पाण्याच्या व्यवस्थापनाच्या बाबतीत आपण सेपरेट सेशन घेणार आहोत. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यासाठी वक्तेही आपले स्पेशल आहेत की जे स्वतःच्या शेतात त्या पद्धती राबवतात. अशाच माणसाला बाबत बोलण्यासाठी आणणार आहोत. तर 1-2-3 दिवस वेळ काढा. त्याही माणसाला, त्याही शेतकऱ्याला तुम्हाला ऐकायला जरूर आवडेल. अण्णा, आता प्रश्न राहिला, जर लागवड झाली, उगवून आली, समजा सगळ्या बऱ्याच गोष्टी झाल्या, आपण एक ऊसाला थोडी 1-2-3 इंच माती लावा म्हणतो. फुटव्याच्या काळात फुटवे व्यवस्थित होतात. बाळ भरणी आणि भरणी, आता ह्याची एकदा थोडक्यात हे सांगा, अंदाजे किती दिवसानं थोडकी माती लावली पाहिजे? बाळ भरणी एक अंदाजे एवढ्या दिवसांनी केली पाहिजे आणि भरणीच्या वेळेला एवढ्या दिवसांनी केली पाहिजे. आणि ह्या काळात संख्या मेंटेन कशी करायची? समजा जरी जास्त झाली तरी खिसून काढू शकतो का आपण? आता साधारण आमची अशी पद्धत आहे, जर लागण करताना बेसल डोस टाकायचा जर कांडी लागण असेल, रोप लावण असेल तर मग रोप सेट झाल्यानंतर आपण सुरुवातीचा आणि 1 महिन्याचा डोसेस त्याला देतो. आणि त्यानंतर मग जे 60 दिवसांनी आपण 60 ते 65 दिवसांनी जो मदर शूट आहे ज्याला आपण जेटाकोम म्हणतो ते काढून घेतो. आणि ते काढल्यानंतर मग जे डोसेस देणार असतो, सुरुवातीचे 2 डोसेस आपण चळ मारून देतो. परंतु हा तिसरा डोसेस जो आहे तो साधारण एकरी 2 पोती 12-32-16, 1 युरिया, 1 अमोनियम सल्फेट, 1 पोटॅश हे देत असतो. तर हे देत असताना आपण काय करतो की आता पहिला डोस एक बघले तिथून 6 इंच अंतरावरती चळ मारून काढला, तुम्ही दिला, कांडीला सुरुवातीलाच दिला तुम्ही, आणि नंतर
तिथून 1 महिन्यानं परत तिथून 6 इंच अंतरावरती तुम्ही चळ मारून दिला, म्हणजे 2 खतं ही चळ मारून दिली. त्यानंतर तिसरं देत असताना चळ मारायचं नाही. आता दुसरा ज्या बाजूला तुम्ही चळ मारून दिला त्याच्या अपोजिट दुसऱ्या साईडला वरंब्याच्या साईडला पहिला खत टाकून घ्यायचं. म्हणजे काय जे काय तुमचं खताचं मोकळं जमिनीवर त्या साईडला टाकायचं आणि त्या साईडची जी माती आहे वरंब्याची ती थोडी थोडी त्याच्यामध्ये खत झाकत जायचं. आणि हे झाकत असताना आपण हे लक्षात ठेवायचं की त्यावेळी पहिल्यांदा जेट आपण मोडून घ्यायचा आणि मग ते खताचा हा डोसेस टाकायचा. मी तर त्यावेळी मग 2 पोती 12-32 1 युरिया 1 अमोनियम सल्फेट आणि 1 पोटॅश टाकून त्या साईडची जी वरंब्याची माती आहे ती थोडी थोडी खोऱ्याच्या साहाय्यानं त्याच्यावरती पाडत जातो. आणि हे पाडत असताना अशा पद्धतीनं पाडतो की साधारण 4 बोटं ऊसाला भर पण लागली पाहिजे. आणि ते भर लागल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की बऱ्यापैकी ऊसाची कोंबाची जाडी वगैरे चांगली वाढते. आणि योग्य वेळी आपण भर लावल्यामुळं खोडकिडीच्या प्रादुर्भावाला सुद्धा बऱ्यापैकी हा फरक पडतो. तर हे माती हे काही वेळा हे लावणं गरजेचं असतं. आणि त्यानंतर मग आपण मग काय करतो 75व्या दिवशी मग सूक्ष्म अन्नद्रव्याचा डोस देतो. आता बऱ्याचदा सूक्ष्म अन्नद्रव्याचा डोस देत असताना शेतकरी काय करतात एकत्रच मिक्स करून देतात NPK सोबत. तर एकत्र देऊ नका. जर द्यायची वेळ आली तर तुम्ही सरीच्या एका साईडला रासायनिक खत आणि एका साईडला सूक्ष्म अन्नद्रव्य द्या. आणि ते देत असताना सूक्ष्म अन्नद्रव्य जे आपण द्यायचे आहेत ते शेणखतामध्ये किंवा सेंद्रिय कारखान्यात जे कंपोस्ट खत असतं त्याच्यामध्ये मिक्स करून तुम्ही द्यायचं. म्हणजे चांगल्या पद्धतीनं ते पिकाला प्राप्त होईल. आणि हे झाल्यानंतर साधारण 105 ते 110 दिवसांनी आम्ही पॉवर टिलरच्या साहाय्याने रिव्हर्स भरणी करतो. आणि हे करत असताना काही वेळा काय होतं आता 105 दिवसानं करणार ही मोठी भरणी नाही बाळभरणी म्हणजे कसं असतं आपण एक वेळ रिव्हर्स आणि एक वेळ रेझर करतो. तर 105 दिवसांनी रिव्हर्स भरणी करतो आणि परत 140 दिवसांनी रेझरच्या साहाय्याने परत भर लावतो. त्याला आम्ही मोठी भरणी म्हणतो. पण काही वेळा असं होतं की साधारण एखाद्या वेळी फुटवा प्रमाणापेक्षा जास्त होतो. म्हणजे अगदी 5x2 वरती घेऊन सुद्धा एक बेटामध्ये 20-20, 25-25 ऊस असतात. मग त्यावेळी मी काय करतो जे 65 दिवसाला जे आपण थोडं माती देऊन पुन्हा सूक्ष्म अन्नद्रव्याचं डोसेस देतो 75-85 दिवसांनी. ते झाल्यानंतर मी काय करतो ते डायरेक्ट भरणी न करता म्हणजे रिव्हर्स आणि रेझर न करता थोडं थांबवतो ते आणि ऊसाची संख्या मोजतो. आणि समजा संख्या जर आपल्याला जास्त वाटली तर मग मी भरणीला गडबड करत नाही. ऊस मोडायला येऊपर्यंत थोडं मग लांबवावं लागतं. काही वेळा 3.5 महिन्यापर्यंत लांबवावं लागतं. मग ते झाल्यानंतर मग 5x2 असेल तर मी एका बेटामध्ये 10 ऊस ठेवतो. 6x2 असेल तर 12 ठेवतो. सगळे ऊस विरळणी करून घेतो. आणि विरळणी करून घेतल्यानंतर मग रिव्हर्स आणि रेझर 140 दिवसांनी एका वेळी मग ते सगळं करतो. म्हणजे तुम्हाला ऊसाचा फुटवा किती येणार आहे त्यावरून मग माझं ते जे भरणीचं जे प्लॅनिंग आहे माती लावायचं ते थोडं मागं पुढं माझं होऊ शकतं. शेतकरी मित्रांनो 5 महिन्यापर्यंत आपण आलो होता. आता शेवटचा एकदम मुद्दा आहे आणि ह्याच्यानंतर आपण प्रश्न उत्तराला सुरुवात करणार आहे. आपले काही प्रश्न असतील तर ह्याच्या मध्ये टाका. बऱ्याच शेतकऱ्यांची गन्ना मास्टर किटच्या बाबतीत बरीच प्रश्न आहेत, बरेच रिक्वायरमेंट आहेत, बऱ्याच त्यांच्या शंका आहेत. तर ह्याच्यासाठी आपण अमोल पाटील यांचं सेपरेट सेशन आयोजित करणार आहे. त्यावेळेला गन्ना मास्टरच्या बाबतीत आपल्याला सगळ्यात महत्त्वाची इन्फॉर्मेशन त्यावेळेला अमोल साहेब देतील किंवा मी पण असेल त्यावेळेला आपले बाकीचे काही ॲडमिन असतील. त्यामध्ये आपल्याला फवारणी आळवणीचं सगळं शेड्यूल सांगितलं जाईल. गन्ना मास्टर सोडून कुठलंही आळवणी फवारणीसाठी वापरायची गरज पडणार नाही. फक्त तुम्हाला कीटकनाशक किंवा बुरशीनाशक हे 2च घटक बाहेरनं घेऊन वापरावे लागतील. नाहीतर तुमचे सगळे फवारणी आळवणीचे नियोजन एका किटमध्ये व्यवस्थित होणार आहे. त्यावेळेला ते किट समोर ठेवून फोडून तुम्हाला सगळं दाखवलं जाईल. तर त्याच्या बाबतीत काही प्रश्न असतील तर शक्यतो इथे विचाराच, तर त्याचं सेपरेट सेशन घेणार आहे. आता जवळपास 5 महिन्यापर्यंत आलो. आपल्या गोष्टी ऊसाच्या कशा आहेत कायम सगळे आपले ॲडमिन सांगतात की ऊसामध्ये काम करायचं आहे 5-6 महिन्यापर्यंत. परत तिथनं पुढं फक्त पाणी आणि खतांचं नियोजन आहे. मुख्य कामं सुरुवातीला इथंपर्यंतच आहेत. आता फक्त एकच मुद्दा राहिला आहे की पाचट कधी काढायचं, पाचट कसं काढायचं आणि पाचट किती वेळा काढलं पाहिजे याची थोडक्यात माहिती बघूया आणि लगेच परत आपण शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्याकडे जाऊया. आता पाचट काढत असताना साधारण मी वैयक्तिक जे पाचट काढतो ते 165 ते 170 दिवसाला पहिल्यांदा पाचट काढतो. आणि ते पाचट काढत असताना 1 आड 1 सरीमध्ये टाकतो.
म्हणजे पहिल्या सरीत, तिसऱ्या सरीत, पाचव्या सरीत, सातव्या सरीत असं एक आड एक सरीमध्ये दोन्ही वळीतलं टाकतो आणि एक सरी आहे ती मोकळी ठेवत असतो. आणि पाचट काढत असताना आपण हे लक्ष द्यायचं की तुमची 10 फुटाची संख्या किती हे सुद्धा बघणं त्यावेळी महत्त्वाचं आहे. तर समजा तुमची 5 फूट सरी असेल आणि एक टेपनं जर तुम्ही मोजला तर 10 फुटामध्ये 45 ते 50 संख्या असेल तर योग्य संख्या आहे असं समजायचं आपण. म्हणजे 5 फूट सरीला एक 5 फूट म्हणजे एक तुम्हाला त्याचं उदाहरण दिलं तर तुम्हाला त्यावेळी समजा जर 5 फूट सरीमध्ये 10 रनिंग म्हणजे 50 स्क्वेअर फुटामध्ये तुम्हाला 70-65 असे जर ऊस वाटले तर पाचट काढत असताना सुद्धा थोडं तुम्ही संख्या नियंत्रण करू शकता. तर त्यावेळी तुम्ही मग त्यातले बारीक सारीक जे ऊस आहेत ते मजुरांना काढायला सांगायचं आणि साधारण ते केल्यानंतर मग तुमची संख्या पण नियंत्रित चांगल्या पद्धतीनं होते. आणि पाचट काढत असताना एक आड एक सरीमध्ये टाकायचं, प्रत्येक सरीमध्ये टाकायचं नाही. कारण त्यावेळी आपणाला एक शेवटचा डोस द्यायचा आहे त्याला. जर प्रत्येक सरीमध्ये आपण जर पाचट टाकलो तर आतापर्यंत आपण खते कसे केले सगळे माथेड दिलेले आहेत तर एक डोस तुमचं पाचटवरती पडू शकतो. तर ते खते टाकत असताना आपण एकाड एक पाचट एकाड एक सरीमध्ये टाकायचं आणि ते टाकून झाल्यानंतर जी मोकळी सरी आहे मग त्याला काय करतो आम्ही, मोकळी सरीला परत कुदळीच्या साहाय्याने चळ मारतो दोन्ही साईडला आणि त्याच्यामध्ये मग शेवटचा हप्ता देतो. आणि शेवटचा हप्ता दिल्यानंतर साधारण 165 दिवसामध्ये जे आपलं NPK आहे तो साधारण 250-150 हा आडसाली उसाला जातो. मगाच्या NPK सांगायचा डोस राहिलेला अण्णाने आता सांगितलं 150-150 हा NPKचा डोस जातोय. पण हा NPKचा डोस आता जरी आपल्याला समजा थोडा जास्त प्रमाणात वाटत असेल पण आडसालीसाठी आपलं पीक 16 महिने ते 18 महिन्यापर्यंत जमिनीमध्ये राहतंय. अशा वेळेला पिकाची गरज जास्त असते. यासाठी जमिनीची तयारी चांगली करणं, जमीन ताकदवान करणं आणि हा डोस देणं यासाठी खूप गरजेचं आहे. आणि मग त्यावेळी मग ते खताचे डोसेस आपण टाकून घेतो आणि त्यानंतर मग ज्यावेळी दुसऱ्यांदा पाचट काढणार आहे तिथून परत दोन महिन्याने म्हणजे 165 ते 170 दिवसाच्या नंतर 2 महिन्याने म्हणजे 225 दिवसाच्या आसपास मला वाटतं पाचट काढतो आम्ही. तर त्यावेळी पाचट काढत असताना जर तुमची माळाची जमीन असेल तर जी पूर्वी जी आपण मोकळी सरी ठेवलेली आहे त्या सरीमध्ये ते पाचट आपण टाकायचं. आणि जर तुमची भारी जमीन असेल, एकदम हेवी सॉइल असेल की ज्या जमिनीमध्ये निचरा लवकर होत नाही तर त्या जमिनीमध्ये एक सरी आपण कायम अशी मोकळी ठेवायची असते वापशासाठी. तर ती हेवी सॉइलच्या जमिनीमध्ये तुम्ही पूर्वी ज्या सरीमध्ये पाचट टाकलाय त्या सरीमध्येच पाचट टाकायचं. आणि हे पाचट काढत असताना सुद्धा दुसऱ्या वेळी आपल्या हाताला येईल तिथंपर्यंत वाळलेलं पाचट किंवा एखादं हिरवं पाचट असतं पण न कळत असं टोपण सुटलेलं बाहेर सुटलेलं असतं ते सुद्धा काढून घेतलं तर चालतंय. आणि हे सर्व झाल्यानंतर आपलं पाचट काढणीचं काम कंप्लीट होतं आणि तिथून पुढं मग पाणी देण्याशिवाय काय काम राहत नाही आडसाली उसाला. अण्णा आता बरेच सगळं तुम्ही मगापासून माहिती सांगितलीच. आता एक मुद्दा महत्त्वाचा आहे की आपण ड्रिप इरिगेशन ऊसासाठी आता कंपल्सरी वापरतोय, खतं द्यायसाठी त्याचं व्यवस्थापन करतोय. तर हे ड्रिप इरिगेशनच्या बाबतीत एकदा थोडक्यात सांगा. आणि अजून एक प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, शेतकऱ्यांना असं एक वाटतं की उन्हाळी पावसामध्ये वाऱ्यामध्ये ऊस पडतो आणि ऊस पडल्यानंतर माझ्या ऊसाचं उत्पादन कमी होईल, बरेच शेतकरी काळजी करत बसतात. तर ह्या 2 मुद्द्यावर थोडक्यात माहिती सांगा की ड्रिपचं महत्त्व आणि ऊस पडला तर काय परिणाम होऊ शकतो का. आत्तापर्यंत आपण ज्यावेळी पाण्यावर ऊस शेती करत होतो तर 120 टन मला खोडव्यामध्ये हायेस्ट मिळाला होता. आणि ड्रिपवर पहिल्यांदाच केलं आपण 7 फुटावर केलं, 4.5 बाय 7.5 फुटाचा पट्टा केला. तर पहिल्याच वर्षी मला ड्रिपला 130 टनाचं उत्पादन मिळालं. म्हणजे 10 टनाचं उत्पादन तर मला तिथं वाढून आलेलंच आहे. आणि शिवाय माझं जे गड्या माणसाचा जो मेंटेनन्स आहे, आज माझे 3 ते 4 मजुरावरती माझी 30 एकर शेती सगळी हँडल करतो. तर त्याचे जवळजवळ 18 एकर एका ठिकाणी माझं क्षेत्र आहे आणि ते संपूर्ण आपण ड्रिपवरती केलेलं आहे. मग त्याच्यामध्ये आपण ऊस केळी ही पिकं घेतो ड्रिपवरती. तर ड्रिप करणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे. ड्रिप केल्यामुळं आज 3 ते 4 मजुरावरती म्हणजे शेती कंट्रोल करणं मला शक्य झालेलं आहे. फक्त मी ड्रिप करत असताना सिंगल लॅटरल न वापरता डबल लॅटरल वापरले, त्याचे रिझल्ट मला अतिशय चांगले आले. कारण गेल्या वर्षी ज्यावेळी मी पहिल्यांदा डबल लॅटरलचा वापर केला आडसाली उसाला आणि खोडव्याला, तर आडसाली उसाला मी एकसुद्धा पाणी दिलं नाही. म्हणजे रोप लावताना सुद्धा ते ड्रिप चालू करूनच रोपं लावले आणि कारखान्याला जाऊपर्यंत
डबल ड्रिप असल्यामुळे शेतकरी मित्रांनो, आता काही खेडेगावात आहेत आणि आम्ही बऱ्याच रेंजचा प्रॉब्लेम आहेत. लोक एक ॲक्टिव्ह संध्याकाळी जास्त असतात. तर प्रश्नोत्तराचा आपण चालू करूया. त्याच्या आधी मागला राहिलेला एक मुद्दा घेऊया की ऊस पडल्यानंतर बरेच शेतकरी भेटतात की ऊस पडलाय, आता काय होईल, ऊसाचं उत्पादन येईल का. तर ह्याच्याच बाबतीत अण्णांकडून थोडक्यात माहिती जाणून घेऊया आणि लगेच प्रश्नोत्तर चालू करूया. मागच्या व्हिडिओच्या मागाच्या ज्या दोन्ही लिंक आहेत त्या दोन्ही लिंकवरचे प्रश्न विचारले जातील, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. परंतु बऱ्याच शेतकरी जे आहेत त्यांनी तुम्ही ह्या लिंकवर देखील तुमचे काही प्रश्न मागाचे असतील तर टाका. मागाचे पण आपण प्रश्न घेऊया. आपल्या पुढे इथं लॅपटॉप दिसतोय त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही येणार. अण्णा थोडक्यात माहिती द्या, ऊस पडला म्हणजे नेमकं काय होते. बऱ्याचशा शेतकरीमध्ये ऊस पडले म्हणजे त्यांना काहीतरी मोठं संकट आल्यासारखं वाटतंय. तर माझ्या मते चांगला ऊस असल्याशिवाय पडत नाही. हां, आता मागं आपण दिल्लीला वगैरे गेलो होतो, तिथंसुद्धा 30-40 टनाचाच ऊस असतो, पण ते 4 आणि 5 वेळा बांधतात. ते कसं त्यांना परवडतं तेच मला कळत नाही. तर माझ्या मते ऊस पडलं तर तुम्ही भिवू नका. चांगला जो ऊस असतो तो पडत असतो आणि ऊस पडत असतो आणि शेतकऱ्याला उभा करत असतो असं म्हणतात. तर पूर्वीसुद्धा आम्ही ज्यावेळी 3-3.5 फुटावर 2 डोळ्याची लागण करत होतो त्यावेळी सगळा ऊस पडायच्या आधी आम्ही एका बाजूला सगळा ऊस पाडून घेत होतो, कंप्लीट ऊस. आता एक ऊस पडायला चालू होणार आहे तर पाणी देणार, पाण्याबरोबर सगळा ऊस एका बाजूनं आम्ही रेलून घेत होतो. आणि त्याचा फायदा असा व्हायचा की ऊस सगळा एका बाजूनं पडल्यामुळं ऊसाची सगळे शेंडे वरती यायचे आणि ऊस जो मरायची संख्या आहे ते ऊस जे मरका ऊस वगैरे म्हणतात तो प्रमाण अतिशय कमी व्हायचा. तर पूर्वी आम्ही ऊस असा ह्या पद्धतीनं पाडत होतो. आता 4.5-5 फुटाला काय होतं, असं ऊस दाबणं सुद्धा शक्य नाही, एवढी त्याला भर लागलेली असते. ऊस असा कलवता सुद्धा येत नाही. आणि त्यावेळी 2 डोळ्याचे ऊस असल्यामुळे एका बाजूला कलवता येत होता. आता 1 डोळ्याला जर आपण एका बाजूला ऊस पाडला तर काही वेळा गड्डासुद्धा उखडून जायची भीती असते. तर ऊस पडला तर मित्रांनो तुम्ही काय घाबरून जायचं काम नाही. फक्त काळजी करू नका. फक्त काय करा, तुम्ही ऊस पडायच्या आधी तुम्ही चारी बाजूला शेताच्या तुम्हाला फिरायला यावं, ऊसाचं ते दार वगैरे तुम्ही धरता यावं आणि एखाद्या ठिकाणी फिरण्यासारखं ज्या ठिकाणी पाण्याचा पॉईंट आहे तिथं आल्यानंतर दार बंद करतो अशा ठिकाणी एखाद्या ठिकाणी तुम्ही ऊस दाबा आणि चारी बाजूनं ऊस पडायच्या आधी दाबा आणि नंतर आत ऊस कसाही पडू दे, तुम्ही काही काळजी करू नका. काही शेतकरी काय करतात, 7-8 सरीला उभा आडवा कट दाबत असतात आणि तुम्ही तिथं बैठला तर ऊस तोडणीच्या वेळी जिथं जिथं ऊस दाबलेला असतो तो पुन्हा ऊस आडवा होत कंप्लीट गड्ड्यासकट उकडला जातो आणि तिथं जळका ऊस फार निघतो. आता वैयक्तिक मला म्हणाल तर मी इतका सुद्धा ऊस दाबत नाही. मी फक्त चारी बाजू दाबतो आणि आत अजिबात काय जाताच येत नाही मला. म्हणजे आत जंगलासारखं स्वरूप आलेलं असतंय. ऊस तोडतानाच कळणार आत काय परिस्थिती आहे. तर मी तर वैयक्तिक फक्त चारी कोपरे दाबतो आणि आत ऊस पडला तरी बी मग काय अडचण येत नाही. फक्त याला एक करावं लागतं की ऊस पडल्यानंतर काय करता येत नाही, ऊस पडायच्या आधी आपण दाबून घेणं गरजेचं आहे. ओके. शेतकरी मित्रांनो, गेल्या 30-40 मिनटं बरेच शेतकरी जॉईन झालेले आहेत. आज आपण जवळपास लाईव्ह पाहणाऱ्यांची संख्या जवळपास 550च्या 550-600पर्यंत गेलेली. इतक्यापर्यंत आपली मेंबर्सनी आज व्हिडिओला प्रतिसाद दिला. सर्वांचे धन्यवाद. मागच्या व्हिडिओच्या 1-2 लिंक आहेत, त्या व्हिडिओच्या लिंकच्या पण आपण प्रश्नांची उत्तरं द्यायचा प्रयत्न करूया. आपल्यासोबत आज सुरेश अण्णा तर आहेत, अमोल पाटील पण आहेत कॅमेऱ्याच्या मागं, ऑपरेट तेच करत आहेत तिथनं. त्यांनाही मी थोडं तिथं पुढे यायची विनंती करतो आणि बरेच काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांचे आपण उत्तरं घेण्याचा प्रयत्न करूया. ह्या व्हिडिओवर आलेले प्रश्न आपण विचारूया. आणि राजेश इंदलकर यांचा एक प्रश्न आहे, सूक्ष्म न्यूट्रिएंट्स एकरी किती व किती वेळा टाकावे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे ह्याचं किती मायक्रोन्यूट्रिएंट्स किती प्रमाणात वापरली पाहिजे. सूक्ष्म अन्नद्रव्य वापरताना अंकुश, सूक्ष्म अन्नद्रव्य वापरताना सगळ्यात मुद्दा हा आहे, पूर्वी आम्ही सूक्ष्म अन्नद्रव्य ज्यावेळी वापरत होतो, ज्यावेळी नुकतं वापरायला चालू केलं होतं त्यावेळी 10 किलोची बॅग येत होती आणि त्याच्यामध्ये सगळे झिंक, फेरस, मॅग्नेशियम, बोरॉन हे 10 किलोमध्ये असायचं. आणि इतर क्षेत्रामध्ये त्याचा रिझल्ट चांगला यायचा. पण जी चुनखडीयुक्त जमीन असते
आता माझी एक जमीन अशी आहे की कंप्लीट चुनखडीयुक्त जमीन आहे. ते ऊसाची बांधणी झाल्यानंतर तिथून कंप्लीट ऊसाला त्या केवडा पडतो आणि खोडवासुद्धा कंप्लीट खोडव्याला ते केवडा त्याच्यावर असतो. कारण चुनखडीयुक्त जमीन असल्यामुळं ते जे 10 किलोचं आम्ही सुरुवातीला वापरत होतो त्यावेळी तर त्यानं रिझल्ट येत नव्हता. पण ज्यावेळी नंतर आम्ही लूजमधले वापरायला लागलो त्याच्यामध्ये मग फेरस 10 किलो, झिंक 10 किलो, मॅग्नीज 5 किलो, मॅग्नेशियम 25 किलो, बोरॉन 3 किलो हे सगळं शेणखतामध्ये मिक्स करून ज्यावेळी द्यायला लागलो त्यावेळी माझ्या त्या चुनखडीयुक्त जमिनीमध्ये जी हे जी डिपेशी फेरसची किंवा जो केवड्यासारखा ऊस व्हायचा पिवळापणा कंप्लीट नाहीसा झाला आणि जसं ते वापरतो तसं त्या शेतामधला तो प्रॉब्लेम नष्ट झाला. आणि त्या चुनखडीयुक्त जमिनीमध्ये आपण हे जर ही खतं मी सांगितली ह्या प्रमाणामध्ये जर वापरला तर ती जी डिफिशियन्सी आहे ती कमी होऊ शकते. त्याचबरोबर त्या जमिनीमध्ये जो खोडवा तुटल्यानंतर सुरुवातीलाच आपण दिलं पाहिजे. मी कंपल्सरी माझ्या खोडव्यालासुद्धा इतर जमिनीच्या खोडव्यालासुद्धा सुरुवातीलाच पहिल्या डोसलाच एका साईडला मायक्रोन्यूट्रन्स देतो आणि एका साईडला सूक्ष्म रासायनिक खते देतो. तसंच चुनखडीयुक्त जमिनीला सुद्धा खोडव्यामध्ये सुद्धा सुरुवातीला जर ही खते टाकला तर जे फेरसची डिफिशियन्सी वगैरे आहे ती कंप्लीट नाहीसा होऊ शकतो. आता अजून एक मागच्या ह्याच्यावरचे प्रश्न आपण घेऊयाच, पण ह्याच्यावरचे पहिला मला वाटतं आहेत ते आपण करूया. ऊस पडल्यानंतर ड्रीप ऊस तोडताना अडकते का, असा त्यांचा प्रश्न आहे. त्यामुळे हा काय एकदम कॅज्युअल प्रश्न आहे. ऊस ड्रीप काही प्रमाणात सरीमध्ये असतं ते तिथंच ठेवलं, ऊस तोडताना बाहेर काढलं तरी चालते किंवा शक्य असल्यास उडून त्या पायपा काढल्या तरी चालते. भरणी करताना खते कोणती द्यावी, कशा प्रकारे द्यावीत? भरणीच्या खतांचा डोस काढताना सुरुवातीपासून जे खतांचं नियोजन काय केलं आहे ते खूप महत्त्वाचं असतं आणि त्यानंतरच त्याचं कॅल्क्युलेशन करूनच भरणीच्या खताचा डोस ठरत असतो. त्यामुळं असं एकदमच एखादा भरणीचा डोस कोणी सांगू शकत नाही. त्यासाठी पूर्वी काय खतं दिलेत आणि कसं नियोजन खताचं केलं हे खूप महत्त्वाचं ठरतं. ऊसाला भांगा पाडावा का, असा एक प्रश्न आहे. भांगा पाडावा पाडला तरी चालतोय, पण शक्यतो कसं करून घ्यायचं भांगा पाडताना की जास्त ऊस दुसऱ्या सरीवर रेलणार नाही आणि पलीकडच्या सरीचा ऊस मरणार नाही, म्हणजे त्याच्या वस्पीखाली जाणार नाही, अशी काळजी घेऊन जर भांगा पाडल्या तर तुम्हाला त्याचा फायदा होतो. आणि दुसरा आणखी एक प्रश्न आहे राजेश इंदलकरांचा की 5x2 की 5.5x2 कोणती लागण पद्धती योग्य राहील. तर एकंदरीत आत्तापर्यंत जे सगळ्यांचा अनुभव आहे आणि तज्ज्ञांचंही मत आहे 5x1.5 हे सर्वोत्कृष्ट. शेतकरी मित्रांनो, जरा रेंजचा खूपच प्रॉब्लेम चालू आहे त्यामुळे बराच व्हिडिओमध्ये डिस्कनेक्ट झाले. पण आपण काय करूया, मागच्या व्हिडिओमधले ज्या आहेत प्रश्न तर ते प्रश्न थोडक्यात बघूया. जर प्रश्न परत रिपीट असतील तर ते पास करून पुढे जाण्यात. हळद काढून ऊसाबाबत मार्गदर्शन हवे आहे. हळद काढून जर ऊस आपण करणार असाल तर ती आपली लागण जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये होते. ती 12 महिन्याची लागण असते आणि हळदीच्या लागणीमध्ये ऊस चांगला येतो. त्यासाठी जातीची निवड करताना 12 महिन्यात वाढणाऱ्या जातींची निवड केली पाहिजे. आता नंतरचा प्रश्न 5x1.5 अंतर योग्य होईल का. आता अमोल भाऊनी मगाशी सांगितलं ते योग्य अंतर आहे. 6x6.25 कुठलेही अंतर आडमडिंगी अंतर ठेवू नका. म्हणजे काय, तिथं पॉवर टिलर चालला पाहिजे, ते व्यवस्थित होत नाही. मी सांगतो अण्णांची 7 फूट आहे पण माझं जे 6 फुटाचं अंतर आहे 6 फुटामध्ये पण पॉवर टिलर चालवताना खूप प्रॉब्लेम येतात. काय होतं, एकतर दोन्ही बाजूनं चालवता येत नाही, एका बाजूनं मध्ये चालवला तर भर नीट लागत नाही, अशा बऱ्याच गोष्टी होतात. त्यामुळं कुठलंही आदलं अंतर ठेवू नका. एकतर 5 करा किंवा 5 नंतर 6 शक्य असल्यास मोठा ट्रॅक्टर असेल तर करा, नाही तर 7 फुटावर तुम्ही जाऊ शकताय. पण अमोल भाऊनी 5x1.5 अंतर सामान्य शेतकरी जे असतील त्या सगळ्यांना सर्वोत्कृष्ट आहे. बाहुबली पाटील यांचा एक जुना प्रश्न होता, डॉक्टर साहेब मी आता रोप लावलेत आहेत, मला मार्गदर्शन करा. त्यांनी रोप लावल्यात, काय एकदम थोडक्यात मार्गदर्शन. रोप लागण्यासाठी आता सुरुवातीला काय करा की रोप लवकर सेट होण्यासाठी जे आपले मास्टर पॅक जे होतो त्याची आळवण्या फवारणी सुरुवातीला लवकर करून घ्या, जेणेकरून आळवण्या दोन्हीमुळं रोपं लवकर सेट होतील, फुटवे लवकर चालू होतील आणि जेणेकरून तुमची पक्की बांधणी आहे ती लवकरात लवकर येईल, यासाठी आपण प्रयत्न करू शकू.
नमस्ते. आता पुढचा बघूया. लागवड अंतरपासून लागवडचा अंतराचं सांगितलं आहे आणि आपले प्लॉटची बियाणे मिळेल का? अण्णांच्या प्लॉटची बियाणं आत्ता आम्ही बघून आलो. तर जूनच्या एक 15 तारखेनंतर बियाणं होईल, कारण ह्या वर्षी उपलब्ध होईल. ह्या वर्षी काय झालं, पाऊस जास्त पडला आणि त्या पावसामुळे खूप गोळ झाला, त्यामुळे थोडं बियाणं लेट झालं. बरोबर बरोबर. आता 8005च्या बाबतीत माहिती सांगा, असा एक कपिल घोडेगावकर गडेगावकर यांचा प्रश्न आहे. 8005 ही कुठल्या हंगामासाठी बेस्ट आहे आणि शेतकऱ्यांनी तिचा वापर करताना अडचणीसाठी करावा का नको? 8005 म्हणजे एकंदरीत आमचा अनुभव तर असा आहे की सर्वसाधारण तुम्ही जर ऑक्टोबर नोव्हेंबरला आणि फेब्रुवारीपर्यंत जर लागण केला आणि तो जर ऊस 12व्या-13व्या महिन्यात तुटला तरच चांगलं उत्पादन आजपर्यंत दिलेलं आढळून आलेलं आहे. त्यामुळं आपला ऊस 12 ते 13 महिन्यात जेव्हा तुटेल त्या हंगामानुसार 8005 ही व्हरायटीची निवड करा. अडसालीला अजिबात 8005ची निवड करू नका. एक प्रश्न आहे, घ्या तुम्ही. ड्रीप इरिगेशन ऊसासाठी कंपल्सरी आहे का, असं एक डॉक्टर बेनके सर आहेत ते प्रश्न विचारतात. अजून तरी काही कंपल्सरी नाही आहे, पण जर ड्रीप इरिगेशन जर केलाच उचाला तर त्याचे फायदेही चांगल्या पद्धतीने आहेत. उत्पादनात तुमच्या 100% वाढ झालेलीच आतापर्यंत दिसून आलेली आहे. आता एक प्रश्न आहे, खोडवा गेल्यानंतर नांगरट मशागत करून लगेच त्यात रानात अडसाली लागण आता सर्रास केली जाते, हे कितपत योग्य आहे? याबाबत काय मार्गदर्शन कराल? आता बरेचसे शेतकरी आर्थिक अडचणी असतात. आता वैयक्तिक मी 2 पिकं घेतल्यानंतर एक वर्षी विश्रांती देतो, पण सगळ्यांना शक्य नाही ते. त्यामुळं त्या ठिकाणी तुम्ही मग मे महिन्यामध्ये ताकधेंच्या करू शकता, किंवा ते जरी शक्य नाही झालं तर ऊसाची लावण केल्यानंतर साधारण एक 40 दिवसांनी तुम्ही तागाचा त्याच्यामध्ये बेवड घ्या आणि शेवटी तुमचं आर्थिक गणित कसं आहे त्यावर तुम्ही ठरवायचं की विश्रांती द्यायची का ऊस काढून ऊस करायचा. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, एक आमचे मित्र महेश बर्गे यांनी विचारला आहे. आता ड्रिपचं मगाशीच विषय आलेला, त्यांचा प्रश्न काय आहे, पाट पाण्यासाठी भरणीनंतर कोणती खतं द्यावीत किंवा पद्धत कोणती, विद्राव्य खतं कोणती द्यावी? शेतकरी मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या, भरणीनंतर तुम्हाला खतं द्यायची असेल तर त्यावेळेला तुमच्याकडे ड्रिप इरिगेशन पाहिजे, त्यावेळेला तुम्ही खतं व्यवस्थित देऊ शकता. आता कुठली खतं देऊ शकता याबाबत अमोल सांगतो. आपण एकत्रित आता 2 दिवस झाला व्हिडिओ बघतोय आणि येणारा जो हंगाम आहे 2020-21चा हा ऊसाच्या म्हणजे ऊस शेतकरी संदर्भात थोडासा निगेटिव्ह असं म्हणजे उत्पादन बंपर इल्ड होणार आहे, त्यामुळं थोडंसं हे होणार आहे. त्यासाठी वैयक्तिक आमचं तर मत आहे की ड्रिपच्या खतांचं जे आहे म्हणजे ती विद्राव्य खतं आहे ती खूप महाग जातात. त्यासाठी आपण रेग्युलर जी खतं 50 किलोच्या बॅगमधली देतो आहे ही जी पाण्यात विरघळणारी आहेत, जसं की 20-20-0-13 आहे, आपलं 24-24 आहे, 28-28 ह्या ग्रेड्स आहेत, ह्या पाण्यात चांगल्या पद्धतीने विरघळतात. MOP आहे, अमोनियम सल्फेट आहे, युरिया आहे, म्हणजे आपण हे तिन्ही NPK जे आहे हे पाण्यात चांगल्या पद्धतीने विरघळतं. ह्याच खतांचा वापर करावा आणि कमीत कमी खर्चात आपलं उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करा. एका शेतकरी मित्रांचा प्रश्न आहे, अण्णा एक माहिती द्या की आपण लागणीच्या फुटव्यांची संख्या मर्यादित म्हणजे 40 ते 45 हजार ठेवतो, पण प्रत्येक ऊसाचे वजन हे 2 ते 2.5 किलो भरायलाच हवे, पण हा आत्मविश्वास नेमका कोणत्या गोष्टीवर? आत्मविश्वास आता म्हणजे कसा आहे, ही जर ह्याच्यात संख्या ठेवली आणि तुम्ही जमिनीची तयारी केली असेल तर ते ऑटोमॅटिक तुमच्या ऊसाचं वजन तेवढं भरणार आहे, पण त्या क्वालिटीची तुम्ही जमीन 1-2 वर्ष तयार करणं गरजेचं आहे, पिकांची फेरपालट करणं गरजेचं आहे. नाहीतर आत्ता लागण खोडवा गेलेला काढलाय आणि लगेच त्याच्यात लागण घातले किंवा ऑगस्टमध्ये आता मार्चमध्ये गेलेली लागण काढली आणि लगेच आडसाली केली, अशा जमिनीत तुम्ही 80 टनाची सुद्धा अपेक्षा करू नका. महत्त्वाचा पुढचा पद्धत, जीवामृत कसे किती प्रमाणात वापरावे? जीवामृत तुम्ही ज्या पद्धतीनं बाकीच्या पिकांना वापरता त्या पद्धतीनं वापरू शकताय, पण वेस्ट डिकम्पोजर जर वापरणार असाल तर एकरी 200 लिटर पाण्यात एकरी 200 लिटर पाणी तुम्ही टाकू शकताय वेस्ट डिकम्पोजर. बियाणे प्लॉट करताना रोप लागण योग्य की कांडी लागण, असा एक प्रश्न आहे शहाजी कुंभार यांचा. आता आणि मगाशी सांगितलं तोच प्रश्न आला, तुम्ही दोन्हीही पर्याय निवडू शकता, काही प्रॉब्लेम नाही. निचऱ्याची जमीन असेल तर डायरेक्ट सुद्धा लावण करू शकता त्याच्यामध्ये, आणि जर रोप लावण केला बियाणे प्लॉटला रोप लावण केलं तरी बी काही प्रॉब्लेम नाही. फक्त रोपाला तुम्ही लवकरातल्या लवकर सेट करणं गरजेचं आहे. त्यासाठी जे काय ड्रिचिंग्स असतील, जे काय स्प्रे असतील ते योग्य वेळी करा, रोपंसुद्धा चांगली सक्सेस होतात.
एक प्रश्न आहे भरणी करताना एक प्रश्न आहे भरणी करताना अमोनियम सल्फेट एकरी किती द्यावे आणि त्यासोबत युरिया वापरलाच पाहिजे का? मुळात आपण आता भरणी कोणत्या कालावधीत करणार आहे आणि आतापर्यंत नत्राचं प्रमाण आपण किती दिलं आहे ह्याच्यावर खूप महत्त्वाचं आहे आणि बाहेरची कंडिशन कशी आहे. अमोनियम सल्फेट दिलेलं चांगलेच आहे, जेवढं देऊ शकाल. नत्राची मात्रा युरियातून देण्यापेक्षा अमोनियम सल्फेटमधून दिलेली त्याचे रिझल्ट चांगले आत्तापर्यंत दिसून आलेले आहेत. त्यामुळं एक 25 ते 30% नत्राचं प्रमाण तुम्ही युरियातून द्या आणि राहिलेलं प्रमाण अमोनियम सल्फेटमधून देत असाल. फक्त खर्च वाढतो ह्या गोष्टीनं, ते खर्चाचं नियोजन करून त्या पद्धतीनं नियोजन करा. सूरज सूर्यवंशी यांचा एक प्रश्न आहे, 265 चांगला की 86-032 चांगला? 265ने जमिनीचा पोत खालावतो, बरोबर आहे का? मित्रांनो, जमिनीच्या पद्धतीनुसार आणि कुठल्या भागात तुम्ही तुमचा कारखाना घेतोय ऊस नाही घेत, तुम्ही कुठल्या भागात ऊस करणार आहे, मराठवाड्यात आहे तुम्ही किंवा सोलापूरमध्ये आहे, नगरच्या भागात आहे, अशा भागात 265 खूप चांगला परफॉर्म करतोय, त्या भागात 265 तुम्ही घेऊ शकताय. पोत खालावतो तर काही शेतकऱ्यांचा, आमच्या इथल्या बऱ्याच लोकांचा असा अनुभव आहे की 265 केल्यानंतर थोडं जमिनीची ताकद कमी होते, असा शेतकऱ्यांचा एक अनुभव आहे. पण याला सायंटिफिकली काही जोड नाही, पण शेतकऱ्यांच्या अनुभवावरून ह्या गोष्टी आपण सांगतोय. 265 रोप लागण जून महिन्यात लावला तर मार्च एंडिंगला जाईल का, किंवा 18 महिन्यात गेला तर ॲव्हरेज कमी होईल का? शक्यतो 265 18 महिन्यापर्यंत लांबवू नका. 265ची जर आडसालीसाठी लागण करणार असाल तर ती जुलै महिन्यात करा आणि तिथनं पुढे एक 14 महिन्यात ऊस कसा कारखान्याला जाईल ह्याच्याबाबत हे करा. 14 ते 16 महिन्यात याच्याबाबत काळजी घ्या. ऊस बेणे स्टेज म्हणजे काय? आता मागाशी अण्णांनी सांगितलं टिश्यू कल्चर. एक मिनटं, ह्याची माहिती आता अमोल पाटील सांगते. सगळ्यात महत्त्वाचं स्टेज म्हणजे काय हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण आपण आता बियाणं आजपर्यंत ऐकत आलो आहे की फाउंडेशन बियाणं आहे, हे आहे. मग ते ॲक्च्युली स्टेज काय असते? तर कसं असतं की कोणतेही बियाणं झालं तर जेव्हा पहिली स्टेज येते, म्हणजे टिश्यू कल्चर असेल त्याला एक सायंटिफिक नेम आहे न्यूक्लिअर सीड म्हणतात, म्हणजे ती पहिली स्टेज झाली. त्याच्यानंतर दुसरी स्टेज येते ती ब्रीडर सीड झाली, म्हणजे ही 2 नंबरची स्टेज झाली. आणि त्यानंतर जी स्टेज येते 3 नंबर स्टेज, ती फाउंडेशन सीड झाली. आणि फाउंडेशन सीड लावल्यानंतर जे होतं ते सर्टिफाईड सीड, आणि त्याच्यानंतर परत 1, 2, 3 ह्या पद्धतीनं होतात. सर्टिफाईड सीडपासून जे आपण उत्पादन घ्यायला चालू, म्हणजे आपल्याला 100 टनाचं जर टार्गेट ठेवून जर आपल्याला जर काम करायचं असेल तर सर्वात चांगलं उत्पादन म्हणजे फाउंडेशनचं सीड लावणं. आणि तिथून पुढच्या ज्या 3-4 स्टेज असतात ऊसाच्या होतात, हे आपल्याला चांगल्या उत्पादन आपल्याला टनेज देते आणि त्या ऊसाला पण चांगल्या पद्धतीनं जाडी मिळू शकते. एक इंटरेस्टिंग प्रश्न आहे ना, सनी मिथारी यांचा आहे. आडसाली लागणीसाठी आपण कांडी लावताना अशी उभी लावायची म्हणतात, ते का तुम्ही आडवी कांडी घालायची? पूर्वी 3.5 फुटाला आम्ही आडवी कांडी लावत होतो, पण असं काही हे नाही. आता उभी करून सुद्धा आम्हाला संख्या मिळतेच ना. आडवी कांडी लावलं तर काय प्रॉब्लेम आहे, ज्यावेळी आपण चळ घेऊन खतं देतो, खतं देता येणार नाही आपल्याला व्यवस्थित त्याच्यामध्ये. आणि ते काय डोक्यात घेऊ नका तुम्ही सरळ रेग्युलर जे आपण उभी जे शरीराला समांतर जे एक डोळा करतो कांडी लागण, त्या पद्धतीनं करा तुम्ही. बाहुबली सौदे यांचा प्रश्न आहे, अण्णा नियोजनासाठी सॅटेलाईटचा वापर चालू आहे का? तर सॅटेलाईटचा वापर आत्तापर्यंत चालू होता, जी 130 टनानं लागण गेली ती, आणि याच्या पुढच्या सेन्सर पद्धतीनं पण काही ठिकाणी काम चालू आहे. सॅटेलाईट पद्धतीचा वापर जूनपासून परत आपण त्याच्यावर कुठली लिंक दुसरी आहे का? आता चालू झालं. थोडं रेंजचा प्रॉब्लेम आणि बऱ्याच गोष्टी आहेत मल्टिपली. प्रत्येक आता त्या लिंकवर जाऊन प्रश्न घेणं अवघड आहे. आता ह्या लिंकवर जे कोण शेतकरी आता जॉईन झालेले आहेत त्यांनी शक्यतो ह्याच्यावरच आपण प्रश्न घेऊया. मोबाईलमध्ये दिसतेच आपल्या प्रश्न, आणि तिथनं पुढं आपण चालू करूया. आता तिथलं पुढचा प्रश्न काय आहे, जरा मागच्या लिंकवर बरेच प्रश्न होते, आत्ताच्या मागच्या ती लिंक मिळते का बघा. हा प्रश्न टाकायला चालू आहे. बेने प्लॉट करताना रोप लागण योग्य की कांडी लागण कुठल्याही पद्धतीने करू शकताय शहाजी कुंभार साहेब, हे आत्ता माहिती सांगितल्या. एक नवीन हां आपण आपल्या शेतात एक महत्त्वाचा प्रश्न आहे अमोल कसाळ यांचा. आपल्या शेतात अण्णा आपण सेंद्रिय कर्ब कसा मेंटेन केला आहे, आणि पाचट व्यवस्थापना व्यतिरिक्त तुम्ही काय प्रयोग केला आहे का? पूर्वी आमच्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब अंकुश 0.30 होता. आता मला वाटतं 1.5च्या वरती गेलेला आहे.
तर ह्याच्यामागं सगळ्यात मोठं कारण म्हणजे अलीकडल्या वर्षात मी जी पीक फेरपालट करतो, आता समजा केळी केलो तर केळीचा अवशेष शेतामध्ये काढतो. 10 वर्ष झालं पाचट पेटवलेलं नाही आपण. आणि हळद, केळी, हरभरा, आता हरभरा आपण मुजवला त्याच्यामध्ये पाचट, पण त्याच्यासोबत पाचटामध्येच हरभरा करून ते दोन्ही पाचटही कंपोस्ट झालं, हरभरा हे झालं. आता तुम्ही शेत त्यामध्ये बघितला तुम्ही, हां हां, उत्पादन पण लवकर केला तर उत्पादन पण मिळू शकतं. आता आपण पाचटामध्ये हरभरा केलेल्या क्षेत्राची एक नांगरटी झाल्यानंतर ते रोटर मारलेलं त्या क्षेत्रामध्ये आपण संध्याकाळी गेलो होतो. अक्षरशः त्या शेतामध्ये आपल्याला मोकळं चालता येत नाही. तर जमिनी चांगल्या मेंटेन करायच्या झाल्या तर पाचट हे अजिबात पेटवू नका तुम्ही. आणि पीक फेरपालट करा. पीक फेरपालट करत असताना चांगली नगदी पिकं निवडा तुम्ही. केळी, हळद, केळीचा अवशेष त्याच्यामध्ये गाडा. आता काही शेतकरी आता हळदीचे पालासुद्धा त्याच्यामध्ये मुजवायला लागलेत. तर ते सुद्धा तुम्ही प्रयोग करा आणि 100% तुम्हाला त्याचे रिझल्ट जाणवतील. तुम्हाला सेंद्रिय कर्ब वाढलेलं दिसून येईल. आता आमच्या ग्रुपमध्ये जवळजवळ सगळे आता पाचट आता पेटवत नाहीत. तर सगळ्यांच्या जमिनीमध्ये फरक पडलेला आहे. आता तुम्ही परवा आमची हरभऱ्याची नांगरट चालू होती, तुम्ही येऊन बैठला तर त्याच्यामध्ये जे ढेकूळ निघत होतं, ढेकूळ जे निघत होतं त्याच्यामध्ये बैठला तर ते गांडूळची ते होलं किती त्याच्यामध्ये दिसत होते तुम्हाला. तर हे काही बाबी जे आहेत ते आपण केल्या पाहिजेत. आणि एक आपण उद्दिष्ट ठेवायचं की जमीन जिवंत ठेवून उत्पादन काढायचं, ही एक संकल्पना आपण डोक्यात ठेवली पाहिजे. मगाशी खूप जणांनी विचारला इथं प्रश्न, जीवामृताचे फायदे सांगावं त्याचे प्रमाण. जीवामृत म्हणजे काय? तुम्ही शेण आणि गूळ आणि बरंच काय गोष्टी हरभऱ्याचं पीठ वगैरे घालून ते कुजवता, त्याच्यामध्ये काही उपयुक्त बॅक्टेरियाची ग्रोथ होते आणि त्या बॅक्टेरिया गेल्यानंतर ज्यावेळेला रायझोस्पिअर म्हणजे मुळाचा जवळचा भाग असतो त्यामध्ये एक विरजन म्हणून ते काम करतात मायक्रो बॅक्टेरियाचं. म्हणजे त्याच्यामुळं काय होतं, तुमच्या जमिनीत असणारे बरेच जे काही न्यूट्रिएंट आहेत ते फिक्स फॉर्ममध्ये जातात. ते फिक्स फॉर्ममधलं उपलब्ध करून देण्याचं काम करतात. 15 दिवसाच्या किंवा महिन्याच्या अंतरानं एकरी 200 लिटर जरी तुम्ही जीवामृत सोडलं तरी ते शक्य आहे. पण सध्याच्या घडीला जीवामृत सोडण्यासाठी ऊसासारख्या पिकामध्ये कंटिन्युअस 12-16 महिने शक्य नाही. ड्रिपद्वारे काही वेळेला ते गाळलं जात नाही, त्यामुळे जात नाही. अशा जमिनीमध्ये तुम्ही बेस्ट वेस्ट डिकम्पोजरचा वापर करू शकताय. महिन्याच्या अंतरानं जरी 200 लिटर तुम्ही वेस्ट डिकम्पोजर सोडलं तरी त्याचा तुम्हाला चांगला फायदा मिळणार आहे. NPKचा एकरी डोस पाटील साहेब मगाशीच सांगितला आहे, तो मगाशीचा व्हिडिओ बघा, तिथं रेफर करा. अमोल सर, आमच्यासारख्या नवीन शेतकऱ्यांना आपण मार्गदर्शन करा. आता चालूच आहे मार्गदर्शन. जीवामृताचे फायदे सांगितलेत. मागच्या व्हिडिओतले काही थोडे प्रश्न असतील तर ते आपण घेऊया. आता ह्या व्हिडिओवरचे झालेत. 265चा पाला काढला तर चालतो का आणि किती का? 265चा फक्त बुड पाला काढा. वरचा जास्त ऊस तुम्ही अजिबात ऊस तुम्ही अजिबात सोलू नका. फक्त एकदाच 265चा पाला काढून घ्या. काही ह्याच्यामध्ये 265चा पाला काढला तर ऊस फुटायला चालू होतं. अशा काही गोष्टी समोर येतात. आता बघूया ह्याच्यातले अजून काही प्रश्न असतील. चोपट जमिनीसाठी कंपोस्ट खत योग्य राहील का? स्वप्नील दरेकर यांचा प्रश्न आहे. तर चोपट जमिनीसाठी जरूर योग्य राहील. कंपोस्ट कुठल्याही प्रकारच्या जमिनीत तुम्ही वापरू शकताय. एक प्रश्न आहे श्रीनिवास पाटील, लागणी अगोदर सेंद्रिय कर्बासाठी ताग नियोजन कसे करावे? कोणत्या महिन्यामध्ये ताग लावावेत? तुम्ही जानेवारी-फेब्रुवारीच्या दरम्यान तागाचं नियोजन करू शकताय. त्याच्यामुळे तुमचा सेंद्रिय कर्बमध्ये सुद्धा जमिनीमध्ये वाढायला चांगली मदत होणार आहे. ताग करावा का आंतरपीक? आडसालीमध्ये कुठल्याही आंतरपिकाच्या नादाला शक्यतो लागू नका. ऊसाचं उत्पादन मेन उत्पादन ठेवा. ताग वगैरे त्या आडसाली लागणीमध्ये शक्यतो घालायचं करू नका. PSB आणि KSB कधी वापरावे असा एक अन्ना प्रश्न आहे, जे आपण पोटॅश आणि बॅक्टेरिया, पोटॅश सोल्युबलायझिंग आणि के मोबिलायझिंग पी सोल्युबल आणि के मोबिलायझिंग बॅक्टेरिया वापरतो. तर त्याचा वापर शक्यतो कधी करावा? साधारण लागण झाल्यानंतर 1 महिन्यापासून साधारण एक 3-4 महिन्यापर्यंत जितकं दिवस आपल्याला ड्रिचिंग करणं शक्य आहे तेवढं दिवस आपण त्याचा वापर करू शकता. आणि ड्रिप असेल तर तुम्ही अगदी 9-10 महिन्यापर्यंत सुद्धा ते ड्रिपद्वारे प्रत्येक महिन्याला आपण ते करू शकता. एक प्रश्न आहे, 100 टन उत्पादनासाठी आपण एकरी किती खर्च करता असं विचारलं. एकरी 100 टनासाठी रासायनिक खतांचा खर्च सांगा. हां, रासायनिकाचं साधारण सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि NPK हे जर भेटलं तर मला वाटतं एक 25,000च्या आसपास एकरी खर्च येत असेल. हां,
सरीत खते टाकले व मुजवता आले नाहीत, हेमंत शिंदे यांचा प्रश्न आहे. सगळा तोटाच आहे सरीत खतं टाकले आणि मुजवता नाही आले तर. फायदा त्यातनं काहीच नाही. तोटा असा आहे की पाण्यासोबत खतं वाहून जातात, उन्हाच्या संपर्कात आल्यावर बरेच ती उडून जातात. आपण एक गोष्ट लक्षात घ्या, खत कशाला टाकतो आपण? खत जमिनीला टाकत नाही, आपण खत पिकाच्या मुळाला टाकतो, तिथनं उचललं पाहिजे. यासाठी आपण मुळाच्या कक्षेमध्ये खतं देऊन ती माती ॲड केली तर त्याचं लागण्याचं प्रमाण सगळ्यात जास्त होतं. त्यामुळे मोकळ्यात खतं टाकू नका, आपण कायम सांगतो. किरण यांचा एक प्रश्न आहे, गन्ना मास्टरचे फायदे सांगा. सेपरेट एक व्हिडिओ करतोय एक सेपरेट आपण व्हिडिओ करतोय त्याचा, आपण थोडक्यात एक मिनिटात अमोल पाटील सांगतील. सगळ्यात महत्त्वाचं गन्ना मास्टरचं मास्टर पॅक जे येतं ते आपण सुरुवातीच्या काळात आपण रेफर करतो. आणि त्यानं मेन सगळ्यात फायदा काय होतोय की उसाची उगवण क्षमता चांगली राहते, फुटव्यांची संख्या त्यानं चांगली राहते, उसाला जाडी सुरुवातीपासून चांगल्या पद्धतीने मेंटेन करता येते. आणि जी काळोखी सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ग्रीननेस, हे काळोखी यायला सुरुवातीपासून मदत राहते. जेणेकरून कसं होतं की आळवणी फवारणीमुळं लिप साईज चांगल्या पद्धतीने डेव्हलप होते, संख्या चांगल्या पद्धतीने डेव्हलप होते आणि लिप साईज चांगली डेव्हलप झाल्यामुळं उसाला जाडी सुरुवातीपासून मिळायला खूप चांगली मदत होते. बरोबर. ह्याच्या बाबतीत ते अमोल सेपरेट व्हिडिओ आपण बनवणारच आहोत. त्यावेळेला तुम्हाला किटमधल्या सगळ्या गोष्टी पण दाखवल्या जातील. अडसाली लागण कधी करावी? जून जुलै हा एक हंगाम आहे अडसालीसाठी, त्यावेळेला तुम्ही लागण करू शकताय. खोडवा नियोजनाबाबत माहिती सुभाष डांगे, त्यासाठी सेपरेट व्हिडिओ आपण करणार आहे, त्यावेळेला याची माहिती दिली जाईल. खोडवा नियोजनाची मी बरेच लाईव्ह पण केलेत माझे, ते पण रेफर करू शकताय. पण त्याबाबत सेपरेट माहिती खोडवा नियोजनाची आपल्याला मी देईल. ड्रीपबद्दल सांगा. ड्रीपबद्दल बरीच माहिती सांगितल्या, मागचे व्हिडिओ बघा. 8005 चांगला का 10001? जातीची तुलना शक्यतो या दोन्ही पण होणार नाही, दोन्ही आटपार आहेत, दोन्ही चांगले आहेत. 10001 एक गुण आहे की फक्त तो ऊस मोडतो मधनं, काही ठिकाणी डुकरं वगैरे लागत असतील तर अशा ठिकाणी 10001 शक्यतो करू नका. पण दोन्ही पण जाती फक्त 12 महिन्याच्या पिकासाठी चांगले आहेत. अजून एक प्रश्न असा आला आहे की ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये लागण करून तुम्ही 100 टन घेऊ शकाल का? 100 टन लागण कधी करताय, काय करताय ह्याच्यावर बी खूप डिपेंड आहे. आणि दुसरी गोष्ट आहे की तुमच्या जमिनीची तयारी काय आहे, तुम्ही वाण कोणतं निवडलं आहे आणि एकंदरीत तिथून पुढं खतांचं नियोजन आणि कशा पद्धतीनं निगा राखताय, ह्या सगळ्या गोष्टी येतात. फक्त लागण ह्याच हंगामात केली आणि त्याच हंगामात केली असं होऊन त्याच्यावर होत नाही. ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये लागण करून 100 टन काढणारे भरपूर शेतकरी आहेत. एक प्रश्न आहे, पाला काढला तर ड्रीपला उंदीर लागण्याची भीती असते, उंदीर लागणे किडींच्या व्यवस्थापन ऊसातल्या आणि या सगळे उंदीर वगैरे या ज्या गोष्टी आहेत, हुमणी व्यवस्थापन, याच्यावर सेपरेट सेशन होणार आहे. त्यामध्ये आपल्याला ज्या त्या प्रश्नांची उत्तरं दिली जातील. सेफगार्ड वगैरे जीवाणू सोडणे किती, हे काय प्रश्न तुमचा काही समजत नाही. साखर खूप प्रमाणात शिल्लक असणे, पुढील वर्षी ऊस दर कमी असेल का? आपल्याला ऊसासाठी FRPचं कवच आहे, काल पार्थनी पण सांगितलं तुम्हाला. फक्त ऊसाच्या FRP एका